हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण करणार आहोत मिरचीचा खरडा आणि भाकरी। हे बघा, हे एक तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत। स्वच्छ धुवून वगैरे देठ वगैरे काढून घेतलेले आहेत। आता तोडून तव्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। हे बघा, आता सगळे तोडून घेतलेले आहेत। तुम्हाला किती हवा आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता। आता मी मुठभर अशा लसूण सोलून घेतलेले आहेत। आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आधी मीठ टाकलेलं आहे कारण मिरची पटकन भाजण्याकरिता मीठ अगोदर टाकलेलं आहे। मीठ टाकलं की मिरची व्यवस्थित अशी भाजली जाते आणि मिरची चवीला पण खूप छान लागते आणि तिखट पण कमी होते, म्हणून मीठ अगोदर टाकलेलं आहे मी। आता चमच्याभर तेल टाकलेलं आहे यामध्ये। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच आलं कट करून घेतलेलं आहे, ते ह्याच्यामध्ये कट करून तुकडे ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता भाजून झालेलं आहे लसूण मिरची। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्येच मी काढून घेतली आहे आणि त्याच तव्यामध्ये अर्धा कप किंवा अर्धी वाटी असे शेंगदाणे घेतलेले आहेत। त्या शेंगदाणे सुद्धा मिरचीप्रमाणेच भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, शेंगदाणे पण जवळपास झालेले आहेत भाजून। आता गॅस बंद करायचा आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे शेंगदाणे पण, आणि मुठभर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि आता बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे। आता त्याच तव्यामध्ये तेल टाकायचं आहे। साधारणतः 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे आणि जिरं टाकायचं आहे। जिरं टाकलं की आपण यामध्ये जे आपण वाटण करून ठेवलेलं होतं मिरची लसूणचं, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। हे बघा, असं 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। तयार आहे आपला मिरचीचा खरडा तयार। आता आपण भाकरी करायला घेणार आहोत। तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आपण भाकरी करून घेणार आहोत। माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता हे बघा, भाकरी पण करून घ्यायची आहे। झालेली आहे आपली भाकरी पण। हे बघा, रेडी आहे। दही, खरडा आणि भाकरी सोबत लोणच्याचं फोड अतिशय छान प्रकारे हे चविष्ट असं लागतं। नेहमी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की खरडा दही भाकरी खा। तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद।